सर्व व्यवस्थित आणि उपस्थित सहकारी बांधवांनी आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाचा आणि समाधान देणारा अशा प्रकारचा दिवस. माझी या भागातून वेगवेगळे विषय जाते. त्याच्याशिवाय या गावाचं एक वैशिष्ट्य आहे. इथं कन्हेरीला मारुती आईचं मंदिर आहे. त्या मारुती आईच्या मंदिरामध्ये अखंड वीणा घेऊन मार्गदर्शन करण्याच्या संबंधीची भूमिका अनेक लोक घेतात. पुण्याच्या एस.पी. कॉलेजला सोनोपंत दांडेकर नावाचे शिक्षक होते, प्राचार्य होते. पण सोनोपंत दांडेकर त्यांचं वास्तव्य जर शक्यतो सर्व रविवारला कन्हेरीला असायची आणि या वास्तव्यामध्ये संत शिकवणीचा विचार जन्मांच्यामध्ये पोचवण्याचं काम जे अखंडपणाने करत असत. ही गोष्ट अलीकडच्या काळातली. पण 600-700-800 वर्षापूर्वीपासून हा माणुसकीचा संदेश वारीच्या प्रवासाच्या माध्यमातून अखंडपणाने दिला जातो. कोण कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या भाषेचा त्याचा विचार इथे कधी नसतो. आणि आनंद हा आहे की अलीकडच्या काळामध्ये समाजाचे सुशिक्षित लोक, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक हेही वारीमध्ये सहभागी व्हायला लागले आणि संत श्रेष्ठांचा हा विचार खाली पोचवण्याच्या दृष्टीनं काही ना काहीतरी हातभार लावण्याचं काम आजच्या काळामध्ये ते करतात. हा जो विचार आहे तो महाराष्ट्राचा पुरता सीमित नाही, तो देशाच्या कानाकोपऱ्यात होता. मला आठवत आहे पंजाबचे एक मुख्यमंत्री, त्याचं नाव प्रकाशसिंग बादल, आणि मी त्यावेळी केंद्रामध्ये मंत्री होतो. एक दिवशी बादल साहेब माझ्याकडे आले आणि म्हणले की भगवान साहब आपको पंजाब में आना है. जरूर आएंगे. काय करने तुम्हें? बाकी कुछ नहीं, नामदेव जी का स्मरण करने के लिए आना पड़ेगा. नामदेव जी ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी विचारधारा मांडण्याचं काम जसं त्यांनी इथं केलं, ती विचारधारा महाराष्ट्राच्या पुढची सीमित केलेली नाही, सगळं उत्तर हिंदुस्थानामध्ये ती केली. आणि आज पंजाबमध्ये नामदेवाचं अतिशय उत्तम मंदिर आणि त्या मंदिराच्या बरोबर अखंडपणानं नामदेवाचा विचार मांडण्याच्या संबंधीची व्यवस्था आज त्या ठिकाणी केली जाते. आणि पंजाबमधला शीख त्याचं स्मरण करतो. शीखांचा धर्म वेगळा आहे, पण त्यांच्या धर्मामध्ये गुरु ग्रंथ साहेब हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. आणि त्या धर्मग्रंथामध्ये त्यांनी नामदेवांचे काही विचार मांडलेले आणि गुरुग्रंथ साहेबांच्या माध्यमातून आज जगातला शीख समाज नामदेवचं स्मरण करतो. महाराष्ट्राच्या भूमीवर हा गेलेला विचार आज खऱ्या अर्थानं जगात होता आणि तो जगातच अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचा उल्लेख केला तर त्यामध्ये अतिशक्ती होणार नाही. फिरायला लोक जात असतात, उन्हातान्हाचा विचार करते, जगत धोरणाचा विचार करते. हल्लीच्या काळामध्ये सर्व लोक काँक्रीटचे किंवा दाबलेले रस्ते झाले, पण पूर्वीच्या काळामध्ये कुठे असलेले रस्ते होते. काच्या कुठ्यातून दगड दर्यातून
हा माझा वारकरी पंढरीच्या दर्शनाच्यासाठी असलेलं अखंड भावनानं युगायुगापासून चालत जातो. हे चित्र आपण अनेक वर्षाच्यापासून ऐकतो. मला आठवतं आहे एक दिवशी एका धरणाचं उद्घाटन. त्या धरणाचं नाव उजनी, इथं जवळ आहे. तिथं भीमा नदी त्या नदीत व्हायची. आणि ते धरण बांधलं त्यावेळेला त्या धरणाचं उद्घाटन करायला त्यावेळेचे देशाचे नेते यशवंतराव चव्हाण आले. आणि यशवंतराव चव्हाणांनी आपल्या भाषणामध्ये काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की पांडुरंगा तुझी चंद्रभागा आम्ही इथं आढळली. फिरायला फिराय महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्याचा हा तुझा वारकरी येतो, चंद्रभागेत स्नान करतो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, विठ्ठलाचं दर्शन घेतो आणि समाधान म्हणून जातो. आज ही तुझी चंद्रभागा आम्ही इथं आढळली आणि तू काही चिंता करू नको. तुझं दर्शन मला इथून सुद्धा होईल. आणि ते कसं होईल की तुझी चंद्रभागा आम्ही इथं आढळली. पाण्याचा साठा या ठिकाणी केला. ते पाणी बळीराजाच्या शिवारात दिला आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्वारीचं पीक घेतलं. त्या ज्वारीच्या कणसामध्ये या वारकऱ्याला पांडुरंगा तुझं दर्शन होईल हा विचार चव्हाण साहेबांनी मागे. आणि अनेक गोष्टी या संबंधीच्या सांगता येतील. माणसाला योग्य दिशेला न्यायचं काम, त्याच्या उत्तम प्रकारचे संस्कार अखंडपणाने करण्याची भूमिका या सर्व संतांनी केली. हा भारताचा भाग्यात होता ठेवा आहे आणि मला आनंद आहे. तो ठेवा आजही आपण जतन करतो, वाढवतो. आज या ठिकाणी हा आजचा सोहळा, हा आजचा सोहळा एक वेगळा अशा प्रकारचा सोहळा. श्यामसुंदर महाराजांनी आपण या सगळ्या विचारातून जन्मानच कसा घडवता येईल, विधायक प्रवृत्तीला प्रोत्साहन कसं जाईल आणि प्रागतिक विचार लोकांच्यामध्ये कसा सखोल जाईल याची खबरदारी घेण्याच्या संदर्भात त्यांनी आपलं आयुष्य वाहून दिलं, आपला पैसा सोडला. आणि एकच काम या ठिकाणी घेतात आणि सामान्य माणसाला एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवणारा अशा प्रकारचा विचार या सगळ्या संतांच्या विचाराच्या माध्यमातून मांडण्याचं ते काम करतो. हा विचार इथंच गेला असं नाही, तो देशाच्या बाहेर गेला. एक दिवशी मी रशियामध्ये होतो. रशियामध्ये मी मंत्री होतो केंद्र सरकारमध्ये आणि आपले अभ्यासक तिथे राजदूत त्यांनी काही लोकांना संध्याकाळी माझ्याबरोबर विचारविनिमय करायला त्यांच्या ॲम्बेसीमध्ये बोलवलं. आणि माझी एका रशियन बाईची ओळख होती आणि ती रशियन बाई माझ्याशी मराठीत बोलत होती. मला गंमत वाटली. त्या अभ्यासकांना राजदूतांना मला सांगितलं त्या नुसत्याच मराठी बोलत नाही, त्या वर्षाचा एकदा पंढरीची वाजी करतात. पंढरीची वाजी करायला रशियन बाई जाते. त्या बाईचं मला कौतुक वाटतं. आणि पुढच्या वाजीच्या वेळेला त्या आल्या. मी त्यांना पुण्यामध्ये माझ्या घरी बोलवलं. माझ्या घरी बोलवल्याच्या नंतर पुण्यातल्या काही मध्यमवर्गातल्या काही भगिनींनाही बोलवलं. त्यांची आणि त्या रशियन बाईची ओळख करून दिली. आणि पुणेकरांना मी सांगितलं ही भगिनी वारीला जाते, कौतुक आहे. त्या पुण्यातल्या मध्यमवर्ग भगिनींपैकी एका भगिनीने विचारलं, तुम्ही वारीला जाता? म्हणजे हो. कुठून जाता? पुण्यातनं जाता का सासवडवरून जाता का आणखी कुठं जाता? त्या रशियनबाईंनी उत्तम गवतीचं झालं. वारी ही सासवडपासून बारामतीपासून निघत नाही. माऊलीचं किंवा तुकोबाचं दर्शन घेऊन
शेवटी पंढरीला पोचते त्याला वारी म्हणतात आणि वली आलेली जातात त्याला हौसे गवसे म्हणतात. मी काय हौसे गवसे नाही, मी खऱ्या अर्थाची वारी आणि वारकरी ही रशियनवारी सांगत होती. त्याचा अर्थ हा विचार हा जगाच्या पातळीवर पोचण्याचं संबंधीचं काम अनेक संतांनी अनेक व्यक्तींनी केलं आणि त्याची नोंद जगातल्या अनेक देशामध्ये घेतलेली आणि त्या दृष्टिकोनातून एक वेगळी भूमिका कुठेही खोटंपणा नाही, दार्मिकपणा नाही, सत्य विचार, आधुनिक विचार, समतेचा विचार याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ती गरज ओळखून श्यामसुंदर महाराज आणि त्यांचे सहकारी अखंडपणाने हे काम करतात माझी खात्री आहे. त्यांच्या या विचार प्रसंगातून एक प्रकारची नवीन विचारी प्रागतिक विचाराची पिढी तयार होईल. समाजाच्या समोरचे प्रश्न हे सोडवण्यासाठी त्याची उपयुक्तता राहील आणि म्हणून त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. एका चांगल्या भूमिकेने ते काम करतात याची नोंद महाराष्ट्राच्या सांस्कृतिक असेल पण समस्येच्या आणि सामाजिक विचारात सुद्धा केलं जाईल याच्याबद्दलची खात्री बाळगतो आणि आपली दादा घेतो.